करायला गेलो होतो, मात्र आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीये. हो का? अशा वेळेस प्रयत्न करणं हे आपलं काम असतं. राज्य सरकार अतिशय युद्ध पातळीवर त्याच्या संदर्भातला प्रयत्न करतं. चर्चा करून आमची सगळ्यांची भूमिका सकारात्मक आहे. मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे आणि हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची, त्याच्या कमिटीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे, जवळपास एक 10-1 लोकांची मंत्रिमंडळातली ती कमिटी आहे. 10-11 अशा ते सगळे बसून त्याबद्दल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील. चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो. हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव. दादा, यशवंतरावांनी असं म्हटले की राज्यात जर अस्थिरता निर्माण झाली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील. ही परिस्थिती आणखी चिघळू देऊ नका. यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात. लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे